अमेरिका आणि इराणमधील युद्धाला आता विराम मिळालाय, पण घराघरातील गॅस सिलेंडरचं दुखणं काही संपत नाहीये। गॅस टंचाईचा फटका हा सर्वसामान्य नागरिकांना बसतोच आहे। नागरिकांना किती गंभीरपणे हा फटका बसतो याचं धक्कादायक उदाहरण छत्रपती संभाजीनगरमधून समोर आलंय। गॅस सिलेंडर मिळाला नाही आणि त्यामुळे संतापलेल्या एका व्यक्तीनं थेट एजन्सी समोरच स्वतःचं डोकं फोडून घेतल्याची घटना घडलेली आहे। पाहूया पुढारी न्यूजचा रिपोर्ट यावरचाच। गॅस सिलेंडर मिळत नाही, ग्राहकांना घेतलं डोकं फोडून। थेट गॅस एजन्सी समोरचा धक्कादायक प्रकार। वारंवार मागणी करून गॅस सिलेंडर मिळत नसल्याचा उद्वेग। सरकार म्हणतेय सगळं आलबेल, तरीही नागरिक का त्रस्त? छत्रपती संभाजीनगर शहरालगतच्या वाळूस परिसरातील रांजणगाव शेपू येथे ही धक्कादायक घटना घडली आहे। कमल गॅस एजन्सीच्या समोर गॅस सिलेंडर मिळत नसल्यानं एका व्यक्तीचा संताप अनावर झाला आणि त्यांनी स्वतःलाच इजा करून घेतली। बालचंद नेमाने वय 50 असं जखमी व्यक्तीचं नाव असून ते गेल्या अनेक दिवसांपासून घरगुती गॅस सिलेंडरसाठी एजन्सीच्या चक्रा मारत होते। मात्र वारंवार प्रयत्न करूनही गॅस उपलब्ध न झाल्यानं त्यांचा संयम सुटला। घरी बायकोला काय सांगू असा संतप्त सवाल करत त्यांनी एजन्सी समोरच स्वतःचे डोके फोडून घेतल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकारामुळे या परिसरात एकच खळबळ माजली आहे। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी व्यक्तीला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। दरम्यान या घटनेमुळे परिसरात गॅस टंचाईचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होते। एकीकडे मूलभूत गरज असलेल्या गॅससाठी नागरिकांना अशी धावपळ करावी लागत असताना प्रशासनानं याकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज व्यक्त होते। सचिन जिरे, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर।